या निमित्ताने का होईना आमचे गुरुजी रखरखत्या उन्हातही घराबाहेर पडले. या निमित्ताने का होईना आमचे गुरुजी रखरखत्या उन्हातही घराबाहेर पडले आणि 4 दिवसासाठी का होईना पण संसारी जाळ्यातून सुटले. आमच्या आरती विषयी काय बोलावं, आमच्या आरती विषयी काय बोलावं, त्यांच्या शिकवणीला अजिबात तोड नाही. आमच्या आरती विषयी काय बोलावं, त्यांच्या शिकवणीला अजिबात तोड नाही. आम्ही कितीही आदळआपट केली तरी त्यांनी तासिका पूर्ण केल्याशिवाय एकही दिवस आम्हाला सोडले. आमची आरती म्हणजे एकदम बुद्धिवंत, आमची आरती म्हणजे एकदम बुद्धिवंत केले आम्हाला त्यांनी ज्ञानवंत. हसत खेळत शिक्षण देऊन शिक्षण केले पुन्हा प्रशिक्षण. आमच्या मॅडम म्हणजे आता मॅडम विषयी थोडंसं बोलतो. आरती मॅडम आमच्या मॅडम म्हणजे त्यांचं वागणं बोलणं एकदम साखरेवाणी गोड. आमच्या मॅडम म्हणजे त्यांचं वागणं बोलणं एकदम साखरेवाणी गोड आणि अगदी सहज आणि प्रेमळ शब्दात त्यांनी प्रत्येक समस्येची केली सोड. आता एक व्यक्तिशाळा कोणाला तुम्ही असं म्हणता, पण तरी काही काही व्यक्ती अशी असतात की त्यांच्यावर बोलावं असं वाटते. आम्ही आरतीची 2 व्यक्ती घेतो, 2 घेतो. तर आपल्या आरती मध्ये एक मला भावलेले आपले मालिक सर, कारण की व्यक्तीला माझ्यासोबत त्यावेळी त्यांच्याशी राम सरांची तासिक ऐकताना, राम सरांची तासिक ऐकताना आम्हाला 3 इडियट मधला रॅम्प शो आठवत होता. राम सरांची तासिक ऐकताना आम्हाला 3 इडियटचा रॅम्प शो त्यांचा दिसला. त्यांचा तांत्रिक ज्ञान इतका प्रभाव होतो की कुणी असेल थकला पण जागेवरून कुणीच नाही थकला. आणि दुसरं असतो एक सर आहे, वाचन केलं होतं आणि खरंच मला प्रभावित केलं सर, बाकीच्या नाही केलं. त्यांच्याविषयी म्हणताना मी असं म्हणेन की काय गरज आहे दिवसभर प्रशिक्षण करण्याची, काय गरज आहे दिवसभर प्रशिक्षण करण्याची, प्रशिक्षणाला बसण्याची आणि पुस्तके वाचण्याची. फक्त 15 मिनिटं त्यांचं बोलणं ऐका, भूक मिटून जाईल आयुष्यभर तुमच्या ज्ञानाचं. एक असं व्यक्तिमत्व आहे आपल्यामध्ये वरिष्ठ माननीय कन्नागे सर, एक विशेष प्रशिक्षणार्थी. त्यांच्याशी मी एवढंच म्हणेन की 57 वर्षाचा रिटायरमेंट आलेले आहेत ते. 57 वर्षाचा हा शिक्षक काय अनुभवाचे बोल बोलला आणि नाचला. 57 वर्षाचा हा शिक्षक काय अनुभवाचे बोल बोलला आणि नाचला. जवानी तर आग ओकत होता म्हणे, पण अजूनही जरा नाही शमला. अगदी माझ्या जवळचे आहेत आणि मी नव्याने जेव्हा लागलो तेव्हा माझे पालक समजा, त्यामुळे आम्ही व्यक्त करू शकतो, ते वाईट मानणार नाही. हा पुढचं बघा, कधी नाचून कधी गाऊन, कधी नाचून कधी गाऊन, कधी गटात चर्चा करून प्रत्येकाने प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. कडक नकट का होईना नव्या ज्ञानाचा मनमुराद आनंद घेतला. लिंक भरण्याची जर मजाच नाही, लिंक भरण्याची तर मजाच नाही. कितीही डोकं लावून सोडवलं तरी पूर्ण कधीच मिळाले नाही. आणि साक्षरतेच्या इतक्या मारल्या की आयुष्यात आम्ही कधी मारले असतो. आता आपण जेवणाविषयी थोडं बोलूया, ते विशेष होतं. आता ते भोजनाविषयी नेमकं काय बोलावं. काय तो आल्याबरोबर नाश्ता, गरम गरम चहा. काय तो आल्याबरोबर नाश्ता, गरम गरम चाय. कधी उपमा, कधी तर्री पोहा, कधी उपमा, कधी तर्री पोहा, कधी भजी, कधी लाडू. एकदम ओके होतं. असं होतं, ओके होतं. बालुशाही जलेबी सोबत गुलाबजाम होता. बालुशाही जलेबी गरम भजी सोबत गुलाबजाम होता. आणि कढी सोबत पोटात थोडा थोडा खांबेल जात होता. नाही म्हणत सारे डकरावून जेवत, नाही म्हणत सारे डकरावून जेवत होते. आणि वरून काही जण शीख म्हणून आंबे तुरबत होते. त्याचा सर्वात मोठा लाभार्थी मी आणि माझ्यासोबत ओके. हा एकूण विचार करता प्रशिक्षण समाधानकारकच झालं. या 2 दिवसात बरंच काही गवसलं. प्रशिक्षण फायद्याचं उपयोगाचं ठरलं. मित्रत्व, ज्ञान आणि अनुभव सर्व काय. आता खरी कसरत तालुक्यावर आहे. 10 दिवस सतत लिंक भरून उपस्थिती नोंदवणे आहे. चाचण्या घेऊन गुणगान करणे आहे. कृती संशोधन नवक्रम करून घेणे आहे. इथं आम्हाला सापडणं फारसं कठीण नव्हतं, पण तिथं लहान लेकरासारखं आम्हाला सापडत नाही. काहीही असो वेतन श्रेणी कोणाला आणि कधी मिळणार आहे हे अजिबात माहित नाही. त्यातून किती पगार वाढवणार आहे तेही ठाऊक नाही. पण असे असले तरी
पण असे असले तरी प्रत्येकाला हे प्रशिक्षण करणे आहे. शासनाचे धोरण पटो अथवा न पटो तोंड बंद करून प्रामाणिकपणे आपले शिक्षकी कर्तव्य निभवणे आहे. आपले शिक्षकी कर्तव्य निभवणे आहे. शेवटी साहेब साठी मी त्याचा विद्यार्थी आहे आणि दुसरी गोष्ट मला खूप जवळचे वाटतात साहेब आणि त्यांच्याशी मी बोलावं वाटते मला. साहेब आहेत म्हणून साहेबांविषयी मी काय बोलावं, साहेबांविषयी मी काय बोलावं. डायट संस्था ओस पडल्या तरी मोडला नाही त्यांचा कणा. साहेबांविषयी मी काय बोलावं. डायट संस्था ओस पडल्या तरी मोडल्या नाही त्यांचा कणा. एक तेच सर्वांना पुरून उठतील एवढा आहे त्यांचा कंठरबाणा. साहेब आम्ही तुमच्या सेवेत सदैव हजर राहू. साहेब आम्ही तुमच्या सेवेत सदैव हजर राहू. फक्त तुम्ही आमच्या सोयीने प्रशिक्षणाचे पत्र काढा आणि फक्त हक्काने ये म्हणा, ये म्हणा, ये म्हणा. धन्यवाद. चुकून कोणाच्या विषयी अतिव्यंग झालं असेल तर क्षमा मागतो.